पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। अमेरिकेच्या अलास्का येथून एक विमान अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळते। या विमानात असलेले 10 जण देखील बेपत्ता झाले आहेत। अलास्कातील अनालाक्लेट शहरातून दुपारी स्थानिक वेळेनुसार म्हणजेच 2:37 विमानाने उड्डाण केल्यानंतर दुपारी 3:16 विमान रडारवरून अचानक गायब झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली। हे विमान बेपत्ता झाल्यानंतर संबंधित एजन्सी आता त्याचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नोमकडे जाणाऱ्या विमानानं गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार 2:37 अलास्काच्या अनालाक्लेट शहरातून उड्डाण केले। त्यानंतर साधारण 39 मिनिटांनंतर हे विमान रडारवरून अचानक गायब झाले। सेन्सा 208 बी ग्रँड कॅरेबियन विमान गायब झाले आहे। सध्या शोध मोहीम सुरू असून नोम आणि व्हाईट माउंटन मधील स्थानिकांच्या मदतीने जमिनीवर या विमानाचा शोध सुरू आहे। दरम्यान खराब हवामान आणि दृश्यमानतेमुळे हवाई शोध थांबवण्यात आला आहे। भारतीय लष्कराला 7 पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारण्यात यश आले। यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या 3 जवानांचा समावेश आहे। पूंछ जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याजवळ घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा ही घटना घडली। भारतीय लष्कराच्या फॉरवर्ड पोस्टवर हल्ला करण्याची योजना होती असा दावा करण्यात येतोय। भारतीय लष्कराला याची माहिती मिळाल्यानं त्यांनी आधीच सावधगिरी बाळगत हल्ला केला आणि त्यांचा डाव उधळून लावला। घुसखोरी दरम्यान ठार झालेल्या 7 जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमच्या 3-4 सदस्यांचा खात्मा झाला आहे अशी माहिती देण्यात आली आहे। सध्या जवानांकडून अजूनही शोध सुरू आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 1 दिवस आधी राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। भाजपकडून फोन आल्याबद्दल आणि 15 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याबद्दल आप नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल VK सक्सेना यांच्या आदेशानंतर ACBची पथके आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी दाखल झाले होते। या प्रकरणी आता ACB चौकशी सुरू असून याबाबत लवकरच सत्य बाहेर येईल। उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात। हिंदू धर्मात या चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच दरवर्षी भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात। अशातच तुम्हीही यावर्षी चारधाम यात्रेची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। प्रत्येक हिंदूला जीवनात एकदा तरी चारधाम यात्रा करावी असं वाटतं। या यात्रेसाठी लोक वर्षभर वाट पाहत असतात। आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण पुढील आठवड्यापासून चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे। उत्तराखंड प्रशासनाने यासाठी तयारी सुरू केली आहे। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे। आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे। सेक्टर 18च्या जवळ ही घटना घडली आहे। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि NDRFचे जवान ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्याला सुरुवात केली होती। मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणतेही नुकसान झाले नसून आग लगेच विझवण्यात आली आहे। या आगीच्या संबंधित माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यानं पत्रकारांना सांगितले की ही आग लागल्यानंतर काही मिनिटातच आगीला नियंत्रणात आणण्यात आलं आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर आर्थिक नुकसान किती प्रमाणात झालं आहे याचा तपास अजून सुरू आहे। तसंच ही आग कोणत्या कारणामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाचे विशेष पथक करत आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। पाहत राहा ऋतम मराठी। धन्यवाद।